छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही यावेळी फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई राहिलेली नाही, तर ती थेट मराठा मतांच्या राजकारणाची कसोटी ठरली आहे. एकीकडे भाजप शिवसेना युती राज्यात सत्तेत असतानाही शहरात दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत, तर दुसरीकडे उमेदवारी वाटपामुळे भाजपमध्येच असंतोष उफाळून आलाय. मराठा समाज नाराज असल्याच्या आरोपांमुळे भाजप अडचणीत आलेली असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नेमकी त्या जखमेवर फुंकर घालण्याची खेळी केली आहे का? भाजपची सरशी दिसत असताना शिंदेंनी काही वेगळा डाव टाकलाय का, जो शेवटच्या क्षणी चित्र बदलू शकतो? नेमकं छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आतून काय घडतंय आणि याचे पडसाद 16 तारखेला कसे उमटू शकतात, हेच आज आपण या विश्लेषणात पाहणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे पाहताना सर्वात आधी लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे संख्याबळाची गणितं. महापालिकेच्या एकूण 115 जागांपैकी तब्बल 60 ते 70 वॉर्डमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे. म्हणजेच ज्याच्या बाजूने मराठा समाजाचा कल जाईल त्याच्याच हाती सत्तेची चावी जाण्याची शक्यता अधिक. हे गणित सगळ्यांना माहीत आहे. पण या गणितातच यंदा भाजपकडून मोठी चूक झाली आहे का, असा सवाल उपस्थित होतोय. आता असं का? तर भाजपने यावेळी 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच शिवसेना शिंदे गटासोबतची युती तोडून सर्व जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार दिलेत. या उमेदवारी वाटपाची संपूर्ण जबाबदारी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांच्याकडे होती. दोघेही ओबीसी समाजाचे प्रतिनिधी. त्यामुळेच भाजपच्या उमेदवार यादीकडे पाहिल्यावर एक चित्र ठळकपणे समोर येतं. जवळपास 80% उमेदवार ओबीसी समाजाचे आहेत. प्रश्न असा नाही की ओबीसींना संधी दिली, प्रश्न असा आहे की मराठा समाजाला डावललं गेलं का? आणि याचं कारण कुठेतरी मराठा आरक्षण आंदोलन होतं का? कारण आंदोलन शमलं असलं तरी त्याचे राजकीय दृष्ट्या पडसाद अजूनही उमटत आहेत. किंबहुना भाजपमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते नवे नाहीत. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटलेले, सतरंजा उचललेले, निवडणुका लढवणारे आणि पक्षनिष्ठेचा अभिमान बाळगणारे हे कार्यकर्ते यावेळी मात्र उमेदवारीच्या यादीत जवळपास गायब दिसले. मोजक्याच जागांवर मराठा उमेदवारांना संधी मिळाली. त्यातही अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांऐवजी आयात उमेदवार, आप्तस्वकीय, जवळचे समर्थक पुढे आले आणि इथूनच भाजपच्या अंतर्गत राजकारणाला धक्का बसला. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर जो उद्रेक झाला तो केवळ नाराजी नव्हती, तो एक इशारा होता. मराठा समाजाकडून आलेल्या प्रतिक्रिया, व्हायरल झालेले व्हिडिओ, थेट सावे आणि कराड यांना उद्देशून केलेली टीका, हे सगळं दाखवत होतं की भाजपने एका मजबूत सामाजिक घटकाला दुखावलंय. आणि निवडणुकीत समाज दुखावला गेला तर त्याचे परिणाम मतदान यंत्रावर दिसतात. हे महाराष्ट्राचं राजकारण वारंवार दाखवत आलंय. याच असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता धावपळ सुरू झाली आहे. नाराजी कमी करण्यासाठी, आप्तस्वकीय आणि समर्थक निवडून आणण्यासाठी, ओबीसी नेतृत्व मजबूत करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वारंवार शहरात बोलावलं जात आहे. मात्र बावनकुळे यांचं नेतृत्व सर्वसमावेशक नाही, अशी भावना शहरात आधीपासून आहे. त्यामुळे ही फायर फायटिंग भाजपसाठी कितपत यशस्वी ठरेल याबाबतच शंका निर्माण होते. आणि नेमक्याच याच जागेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राजकीय संधी ओळखली. राज्यात सत्तेत भाजप सोबत असतानाही स्थानिक पातळीवर शिंदे गटाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. उमेदवारी वाटपाच्या वेळी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली. केवळ उमेदवारी देऊनच थांबले नाही, तर भाजपमध्ये नाराज असलेल्या मराठा निष्ठावंतांना शिंदे गटात आणून त्यांना तिकीटही देण्यात आलं. हा केवळ पक्षांतराचा खेळ नव्हता, तर सामाजिक संदेश देण्याची खेळी होती. या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे शिंदे गटातील अंतर्गत वाद. पालकमंत्री संजय शिरसाट आणि शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. अनेकांना वाटत होतं की शिरसाटांचीच बाजू घेतली जाईल, पण एकनाथ शिंदे यांनी इथे वेगळीच भूमिका घेतली. त्यांनी जंजाळ यांचं महत्त्व कमी होऊ दिलं नाही. उलट उमेदवारी वाटपात त्यांच्या शब्दाला वजन दिलं आणि यातून शिंदे गटात मराठा नेतृत्व सुरक्षित आहे हा संदेश थेट समाजापर्यंत पोहोचवला. या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बाकी पक्षांची स्थितीही तितकीच महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे गट मुस्लिम मतांवर लक्ष केंद्रित करत असल्याचं चित्र आहे. एमआयएम पूर्णपणे मुस्लिम मतांवर अवलंबून आहे. काँग्रेस जवळपास अप्रासंगिक ठरली आहे. अशा वेळी मराठा समाजासाठी स्वतंत्रपणे उभा राहिलेला, आपल्याला महत्त्व देणारा पक्ष कोणता, हा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर अनेकांना शिंदे गटाकडे नेत असल्याचं राजकीय निरीक्षण आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभेत आक्रमक भूमिका घेतली. जलील यांना जलील करायचं आहे. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांच्या सोबत असलेल्या उबाठाला मत देणार का? असे थेट सवाल करत त्यांनी ही निवडणूक केवळ महापालिकेची नाही, तर हिंदुत्व, शहराची ओळख आणि नामांतरानंतरची पहिली राजकीय कसोटी असल्याचं चित्र रंगवलं. भगवा फडकवण्याचं आव्हान करत त्यांनी भावनिक आणि वैचारिक मुद्द्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकीकडे भाजपची संघटनात्मक ताकद, पैसा, सत्ता आहे, तर त्याच वेळी सामाजिक असंतोष आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडे मर्यादित ताकद असली तरी योग्य वेळी योग्य समाजाला जवळ करण्याची रणनीती आहे. हा संघर्ष फक्त उमेदवारांचा नाही, तर विश्वासाचा, प्रतिनिधित्वाचा आणि राजकीय ओळखीचा आहे. आता प्रश्न असा आहे की मराठा समाजाची ही नाराजी भाजपला किती महाग पडणार? शिंदे गटाची ही मुत्सद्दी खेळी शेवटच्या क्षणी गेम चेंजर ठरणार का? की भाजपची संघटनात्मक ताकद सगळं चित्र उलटवणार? छत्रपती संभाजीनगरच्या या राजकीय रणांगणात कोण बाजी मारणार आणि याचे पडसाद महाराष्ट्राच्या पुढील राजकारणावर कसे उमटणार याचं उत्तर 16 तारखेला मिळेल. पण तोपर्यंत एक गोष्ट नक्की, ही निवडणूक फक्त महापालिकेची नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुढच्या समीकरणांची नांदी आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? भाजपची ताकद मोठी असताना शिंदे गटाची ही मराठा कार्डची खेळी गेम चेंजर ठरू शकते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.